नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण सगळेच आयुष्यात सुख, शांती आणि स्वामींची कृपा मिळावी म्हणून खूप प्रयत्न करत असतो. कधी नामस्मरण करतो, कधी पूजा करतो, तर कधी मनापासून स्वामींना प्रार्थना करतो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? काही लोक कितीही भक्ती करतात तरी त्यांना स्वामी समर्थ महाराजांची कृपा का बरं मिळत नाही? काही लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडतात तर काही लोक तिथेच अडकून का राहतात? यामागे खूप मोठे सत्य दडलेलं आहे आणि ते सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी सर्वत्र आहे, पण मला अनुभवण्यासाठी मन शुद्ध असलं पाहिजे. म्हणजेच फक्त पूजा करूनही, नाव घेतल्यानेहीच सर्व काही होत नाही, तर आपल्या वागण्यात, विचारांमध्ये आणि स्वभावातही बदल असायला पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 5 प्रकारचे लोक ज्यांना श्री स्वामी समर्थ महाराज कधीच पावत नाहीत. आणि जर आपण नकळत या मार्गावर चालत असू तर कसं स्वतःला बदलायचं. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही, तर तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरू शकतो. म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण कदाचित या 5 गोष्टींपैकी एक गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल आणि तीच तुमच्या प्रगतीत अडथळा आणत असेल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात ते सत्य जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. अहंकारी आणि गर्विष्ठ व्यक्तीपासून स्वामी नेहमीच दूर राहतात. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नम्रता. पण जिथे अहंकार असतो तिथे नम्रता आपोआप नाहीशी होते. अहंकार म्हणजे मीपणा, मी मोठा आहे, माझ्यामुळेच सगळं होतं, मला कोणाचीच गरज नाही, असा भाव मनात निर्माण होणे. अशा विचारांमुळे माणूस हळूहळू देवापासून दूर जाऊ लागतो, कारण देवाकडे जाण्याचा मार्ग हा नेहमी नम्रतेतून जातो, गर्वातून नाही. अहंकारी व्यक्ती स्वतःला सर्व काही समजते. त्याला वाटतं की त्याच्याकडे पैसा आहे, ज्ञान आहे, ताकद आहे, त्यामुळे तो इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण खरं पाहिलं तर हा विचारच त्याला आतून कमजोर बनवतो, कारण जिथे मी हा शब्द मोठा होतो तिथे स्वामी लहान होतात, आणि जिथे स्वामी लहान होतात तिथे त्यांची कृपा कशी बरे होणार? स्वामी महाराज नेहमी सांगतात, स्वतःला कमी समज आणि देवाला मोठं समज. पण अहंकारी माणूस याच्या उलट करतो, तो स्वतःलाच मोठं समजतो. अशा व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो इतरांना कमी लेखतो. दुसऱ्यांच्या यशाकडे तो तुच्छतेने पाहतो, कोणाचं कधीच कौतुक करत नाही आणि नेहमी स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या मनात नकारात्मकता वाढत जाते. जिथे नकारात्मकता असते तिथे सकारात्मक ऊर्जा टिकत नाही, आणि जिथे सकारात्मक ऊर्जा तिथे टिकत नाही तिथे स्वामींची कृपा कशी बरे होणार? अहंकार माणसाला अंध बनवतो. त्याला स्वतःच्या चुका दिसत नाहीत. तो कधीही मी चुकलो असं मान्यच करत नाही. त्यामुळे तो दुसऱ्यांच्या प्रयत्नातही करत नाही. पण स्वामींच्या मार्गावर चालायचं असेल तर सर्वात आधी स्वतःच्या चुका मान्य करायचं गरजेचं असतं. नम्रता म्हणजे फक्त शब्दात नाही तर मनातून येणारी भावना आहे. जेव्हा माणूस मनापासून नम्र होतो तेव्हाच तो देवांच्या जवळ जातो, आपल्या स्वामींच्या जवळ जातो. आपण अनेक वेळा पाहिलो आहे की साधे गरीब लोक पण मनाने खूप चांगले असतात, त्यांच्यावरच स्वामी लवकर प्रसन्न होतात, कारण त्यांच्या मनात अहंकार नसतो. ते मनापासून देवाला मानतात, स्वतःला नेहमी लहान समजतात, त्यामुळे स्वामी त्यांच्या जवळ असतात. पण जिथे गर्व आहे तिथे देव लांबच थांबतात, कारण अहंकार हा देव आणि माणूस
यांच्यामध्ये भिंत असतो. म्हणूनच आपल्याला खरोखर स्वामी समर्थांची कृपा हवी असेल तर सर्वात आधी आपल्याला आपल्या मनातील अहंकार दूर करावा लागेल. मी काहीच नाहीये, सर्व काही स्वामी महाराज आहेत, हा भाव मनात आणावा लागेल. जे काही आपल्याकडे आहे ते स्वामींकडे आहे. पैसा, यश, बुद्धी हे सगळं स्वामींच्या कृपेमुळेच आहे. हे मान्य केल्यावरच खरी भक्ती सुरू होते. लक्षात ठेवा, अहंकार तुम्हाला वर नेतो असं वाटतं, पण तोच तुम्हाला खाली आणत असतो. आणि नम्रता तुम्हाला छोटं दाखवते, पण तीच तुम्हाला देवाच्या जवळ नेते. म्हणूनच आजपासून अहंकार सोडा, नम्रता स्वीकारा आणि बघा स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात कशी अक्षय बनते. श्री स्वामी समर्थ. आता आपण दुसरा मुद्दा पाहूयात. दुसऱ्याचा हेवा करणारी व्यक्ती स्वामींपासून दूर राहते. स्वामींना असे लोक अजिबात आवडत नाहीत. स्वामी समर्थ यांच्या मार्गात एक खूप मोठा अडथळा आहे, तो म्हणजे हेवा, मत्सर. हेवा म्हणजे दुसऱ्याचं सुख, यश किंवा प्रगती पाहून आपल्या मनात निर्माण होणारी अवस्था. जिथे दुसऱ्याच्या आनंदामुळे आपल्याला दुःख होतं, तिथे स्वामींची कृपा टिकणं खूप कठीण आहे. हेवा करणारी व्यक्ती कधीच मनापासून आनंदी राहू शकत नाही. ती नेहमी इतरांशी तुलना करत राहते. त्यांच्याकडे जास्त आहे, तो माझ्यापेक्षा पुढे गेला, मला का नाही मिळालं, अशा विचारांमध्ये ती अडकून पडते. अशा प्रकारचे विचार मनात सतत फिरत राहिल्यामुळे मनात नकारात्मकता वाढते आणि जिथे नकारात्मकता वाढते तिथे शांती आणि समाधान नाहीसं होतं. स्वामींची कृपा ही नेहमी शांत, समाधानी आणि सकारात्मक मनात वास करत असते. हेवा हा हळूहळू माणसाच्या स्वभावात विषासारखा पसरतो. सुरुवातीला तो छोट्या गोष्टींमध्ये दिसतो, जसं की कोणाचं कौतुक ऐकून स्वतःमध्ये अस्वस्थता निर्माण होणे. पण हळूहळू तो मोठा होत जातो आणि माणूस दुसऱ्याच्या अपयशात आनंद मानायला लागतो. हीच ती वेळ असते जेव्हा माणूस स्वतःपासून आणि देवापासून खूप दूर जातो. कारण देवाला नेहमी सर्वांच्या भल्याचा विचार करणारा माणूस प्रिय असतो, दुसऱ्यांच्या वाईटात आनंद मानणारा नाही. स्वामींच्या शिकवणीत एक सुंदर संदेश आहे. दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मान, तेव्हाच खरा आनंद तुला मिळेल. पण ही हेवा करणारी व्यक्ती याच्या अगदी उलट करते. त्यामुळेच ती स्वतःच्या प्रगतीत अडथळा निर्माण करते. आपण अनेक वेळा पाहतो की काही लोक खूप साधे असतात, पण दुसऱ्यांच्या यशात मनापासून आनंद मानतात, त्यांचं कौतुक करतात. अशा लोकांच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल होतात, कारण त्यांनी मनातील हेवा काढून टाकलेला असतो. त्यांचं मन स्वच्छ आणि निर्मळ असतं आणि अशा मनातच स्वामींची कृपा सहज असते. हेवा करणारी व्यक्ती नेहमी बाहेर पाहते, इतरांकडे काय आहे, पण स्वामींच्या मार्गावर चालणारी व्यक्ती आत पाहते, माझ्याकडे काय आहे आणि मी काय सुधारणा करू शकतो. हा फरक खूप मोठा आहे. एक व्यक्ती तुलनेमध्ये राहते आणि दुसरी व्यक्ती स्वतःची प्रगती करत राहते, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देते. जर आपल्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर सर्वप्रथम मनातील हेवा दूर करणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका, त्यांचं कौतुक करायला शिका आणि स्वतःच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहा. मग बघा, यश तुमचंच आहे. लक्षात ठेवा, हेवा तुम्हाला इतरांपासून दूर करतो, पण समाधान तुम्हाला देवाच्या जवळ नेतो. म्हणूनच मनातून हेवा काढून टाका. प्रेम, आनंद, समाधान स्वीकारा. तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल. श्री स्वामी समर्थ. खोटं बोलणारी आणि फसवणूक करणारी व्यक्ती देखील नेहमी स्वामींपासून दूर राहते. त्यांच्यावर स्वामींची कृपा होत नाही. स्वामी समर्थ यांच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्य. पण जो माणूस सतत खोटं बोलतो, लोकांना फसवतो,
किंवा स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना चुकीच्या मार्गावर नेतो, तो स्वामींपासून आपोआपच दूर जातो. सत्य हे फक्त एक गुण नाही, तर तो देवाकडे जाण्याचा सरळ मार्ग आहे. खोटं बोलणारी व्यक्ती सुरुवातीला स्वतःला हुशार समजते. तिला वाटतं की थोडं खोटं बोलून काम निघत असेल तर त्यात काहीच वाईट नाही. पण हळूहळू ते खोटं तिच्या सवयीचं रूप घेतं. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं आणि अशा प्रकारे माणूस खोट्याच्या जाळ्यात अडकत जातो. अशा व्यक्तींच्या मनात कायम भीती असते. सत्य बाहेर आलं तर काय होईल, ही भीतीच त्याला आतून अस्थिर बनवते. जिथे मनात भीती आणि अस्थिरता असते तिथे शांतता कशी मिळणार? आणि जिथे शांतता नाही तिथे स्वामींची कृपा कशी बरे टिकणार? फसवणूक करणारी व्यक्ती फक्त इतरांचंच नुकसान करत नाही, तर ती स्वतःचं देखील मोठं नुकसान करत असते. कारण ती हळूहळू लोकांचा विश्वास गमावते. एकदा विश्वास तुटला की तो परत मिळवणं खूप कठीण असतं आणि देवाकडे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे विश्वास आणि प्रामाणिकपणा. स्वामी महाराज नेहमी सत्याचा मार्ग दाखवतात. ते सांगतात की कठीण असलं तरी सत्य बोला, कारण शेवटी सत्याचाच विजय होतो. सत्य बोलणारा माणूस कदाचित सुरुवातीला अडचणीत येईल, पण त्याचं मन शांत असतं. त्याला काही लपवायचं नसतो. तो निर्धास्त जगतो आणि हेच स्वामींना प्रिय आहे. एक स्वच्छ, प्रामाणिक आणि निर्भय मन. आपण पाहतो की लोक खूप खूपच साधे असतात, पण नेहमी सत्य बोलतात, प्रामाणिकपणे आपलं काम करतात. अशा लोकांना स्वामी महाराज खूप विश्वास असतो आणि ज्यांच्यावर स्वामी देवांची कृपा हळूहळू वाढत जाते, कारण त्यांनी सत्याचा मार्ग निवडलेला असतो. या उलट खोटं बोलणारी व्यक्ती बाहेरून कितीही यशस्वी दिसली तरी आतून ती कधीच शांत नसते, कारण तिचं मन सतत अस्थिर असतं आणि अस्थिर मनाने देवाचा अनुभव घेता येत नाही. म्हणूनच जर आपल्याला स्वामींची कृपा हवी असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या आयुष्यात सत्य स्वीकारावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खोटं बोलणं टाळा, प्रामाणिक राहा आणि कोणालाही फसवू नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, खोटं तुम्हाला थोड्या वेळासाठी वाचवू शकतं, पण सत्य तुम्हाला आयुष्यभर मजबूत बनवतं. म्हणूनच सत्याचा मार्ग निवडा, प्रामाणिकपणे जगा आणि मग बघा स्वामी महाराजांची कृपा तुमच्या आयुष्यावर कशी वर्षाव करते ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चौथ्या प्रकारची व्यक्ती म्हणजे पालकांचा अपमान करणारी व्यक्ती. अशा व्यक्तींपासून स्वामी महाराज दूर राहतात. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली गेलेली आहे. ते म्हणजे आई वडील हेच माझे पहिले देव आहेत. जो माणूस आपल्या आईवडिलांचा आदर करत नाही, त्यांना दुखावतो, त्यांचा अपमान करतो, तो कितीही पूजा, जप आणि भक्ती करत असला तरी त्याला स्वामींची कृपा मिळत नाही. कारण देवाला सर्वात जास्त प्रिय असते ती कृतज्ञता आणि आदरभाव. आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात, आपल्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात, आपल्याला वाढवतात, शिकवतात, प्रत्येक संकटात आपल्यासोबत उभे राहतात. त्यांच्या या निस्वार्थ प्रेमाचं मोल कधीच करता येत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती मोठी झाल्यावर त्याच्याशी वाईट वागते, त्यांचा अपमान करते, त्यांना दुर्लक्षित करते, तेव्हा ती फक्त त्यांनाच नाही तर स्वतःच्या संस्कारांचाही अपमान करत असते. आणि अशा व्यक्तींच्या आयुष्यात हळूहळू नकारात्मकता वाढते, कारण जिथे आईवडिलांचा आशीर्वाद नाही तिथे सुख शांती टिकत नाही. अनेक वेळा आपण पाहतो की काही लोकांकडे सर्व काही असतं, पैसा, यश, नाव, पण तरीही
त्यांच्या आयुष्यात समाधान नसतं. त्याचं एक मोठं कारण म्हणजे त्यांनी आपल्या पालकांना आदर दिलेला नसतो. त्यांचा सतत अपमान केलेला असतो. स्वामी महाराजांच्या दृष्टीने आईवडिलांची सेवा हीच खरी सेवा आहे. मंदिरात जाऊन पूजा करणं महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे घरातल्या आईवडिलांना आनंदी ठेवणं, कारण त्यांचं समाधान म्हणजेच देवाचं समाधान. जर आपण रोज त्यांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतला, त्यांच्याशी प्रेमाने बोललो, त्यांच्या सगळ्या गरजा समजून घेतल्या, त्या पूर्ण केल्या, तर तेच आपल्यासाठी सर्वात मोठं पुण्य ठरतं. पालकांचा अपमान करणारी व्यक्ती बाहेरून कितीही धार्मिक दिसली तरी तिच्या मनात खरी भक्ती नसते, कारण खरी भक्ती ही वागण्यात दिसते, फक्त शब्दांमध्ये नाही. आणि जिथे वागण्यात आदर नाही तिथे देवाचा वास असेल? नक्कीच नाही. आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं, आई-वडिलांचा आशीर्वाद म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठं धन आहे. त्यांच्या एका शुभेच्छेमध्ये देखील आपल्या आयुष्याचं नशीब बदलण्याची ताकद असते. म्हणूनच जर आपल्याला खरंच स्वामी महाराजांची कृपा हवी असेल तर सर्वप्रथम आपल्या पालकांना आदर करायला शिका. त्यांना दुखवणं थांबवा, त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जो आपल्या आईवडिलांना मान देतो त्यालाच देव मान देतो. म्हणून आदर, प्रेम आणि कृतज्ञता या 3 गोष्टी आपल्याला आयुष्यात आणायलाच पाहिजे. आणि मग बघा स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कशी वर्षाव करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता 5वी व्यक्ती ज्यांच्यावर स्वामी महाराज प्रसन्न होत नाहीत, त्यांना दूर ठेवतात. ती व्यक्ती म्हणजे वाईट सवयी आणि चुकीच्या मार्गावर चालणारी व्यक्ती. स्वामींपासून नेहमीच दूर राहते. स्वामी समर्थ यांच्या मार्गावर चालण्यासाठी केवळ पूजा किंवा नामस्मरण पुरेसं नसतं, तर आपल्या वागण्यात आणि सवयींमध्ये देखील शुद्धता असणं खूप गरजेचं आहे. जो माणूस वाईट सवयींमध्ये अडकलेला असतो, जसं की आळस, चुकीचं संगत, नकारात्मक विचार, व्यसन किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमावणे, तो कितीही भक्ती करत असला तरी स्वामींची कृपा त्याला अनुभवता येणं अशक्य आहे. वाईट सवयी हळूहळू माणसाच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवतात. सुरुवातीला छोट्या वाटतात, थोडं चालतं, काही फरक पडत नाही असं वाटतं, पण कालांतराने या सवयी माणसाला आतून कमकुवत करतात. त्यांच्या आत्मविश्वास कमी करतात, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि तो चुकीच्या गोष्टींमध्ये अडकत जातो. अशा स्थितीत मन कधीच शांत राहत नाही आणि जिथे मन अस्थिर आहे तिथे स्वामींची कृपा टिकणं कठीण होतं. वाईट संगत हा देखील खूप मोठं कारण असतो. ज्या लोकांसोबत आपण वेळ घालवतो त्यांचा प्रभाव आपल्या विचारांवर आणि आपल्या सवयींवर पडतो. जर संगत चुकीची असेल तर हळूहळू आपल्यातही वाईट सवय येऊ लागतात आणि अशा मार्गावर चालणारा माणूस देवापासून दूर जातो, कारण त्यांच्या कृती आणि विचार स्वच्छ राहत नाही. स्वामी महाराजांना हवं असतं स्वच्छ मन, प्रामाणिक वागणूक आणि चांगले कर्म. ते बाह्य देखाव्यांपेक्षा आतल्या बदलाला जास्त महत्त्व देतात. जर माणूस स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, चुकीच्या सवयी सोडण्याचा निर्धार करत असेल, तर स्वामी समर्थ महाराजांना नक्कीच साथ देतात. पण जो माणूस बदलण्यास तयार नाही, त्यासाठी भक्ती फक्त एक सवय बनते आणि त्यातून काहीही परिणाम होत नाही. आपण अनेकदा पाहतो की काही लोक साधे असतात, पण त्यांच्या जीवनशैली स्वच्छ आणि शिस्तबद्ध असते. ते वाईट सवयींपासून दूर राहतात, मेहनत करतात, सकारात्मक विचार ठेवतात. अशा लोकांच्या आयुष्यात हळूहळू प्रगती दिसून येते, कारण त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकलेलं आहे. म्हणूनच जर आपल्याला स्वामी महाराजांची खरी कृपा हवी असेल तर सर्वप्रथम आपल्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं. वाईट सवयी ओळखा,
त्यांना सोडण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या सवयी स्वीकारा. लक्षात ठेवा, वाईट सवयी तुम्हाला खाली खेचतात, पण चांगल्या सवयी तुम्हाला वर नेत असतात. स्वामींच्या मार्गावर चालायचं असेल तर फक्त नाव घेणं पुरेसं नाही, तर त्या नावाला साजेसं आयुष्य जगणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजपासून एक छोटा बदल करा. वाईट सवयी सोडा, चांगल्या सवयी स्वीकारा आणि मग बघा स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात कशी उजळून निघते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात त्या गावाचे किंवा शहराचे नाव लिहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.